जर पुण्याच्या जवळपास तुम्हाला एखादा छोटा ट्रेक करायचा असेल तर चौराई देवीचा ट्रेक नक्की करा. पुण्यापासून फक्त 25 ते 30 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. सोमाटणे फाटा क्रॉस केल्यावर एमराल्ड रिसॉर्टच्या मागे एका टेकडीवर चौराई देवीचे मंदिर आहे. सुरुवातीलाच एक दगडी कमान लागते. कमानीतून आत गेल्यावर देवीचं वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. तिथून आपला ट्रेक सुरू होतो. पूर्ण मातीचा हा रस्ता आहे. चढताना कुठेही पायऱ्या नाहीत. काही ठिकाणी चढायचं आहे आणि काही ठिकाणी प्लेन चालायचं, असा हा ट्रेक आहे. थंडीचा सीझन असल्यामुळे झाडांना अजिबात पानं नव्हती. ट्रेकला सुरुवात केल्यानंतर थोड्या वेळाने मस्त सूर्योदय बघायला मिळाला. हा आहे फोटो पॉइंट. इथे समोर लेक आहे आणि खाली पूर्ण व्हॅली आहे. हा ट्रेक खूप मोठा नाही. साधारण अर्धा ते पाऊण तासात आपण देवीच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो. देवीच्या मंदिरापर्यंत गेल्यानंतर त्याच्या पुढे अजून एक डोंगर आहे. त्या डोंगरावर सुद्धा आपण जाणार आहे आणि तिथून मागचा व्ह्यू खूप छान दिसतो. आता आपण निम्म्या वाटेत आलेलो आहे. इथून आपल्याला देवीचं मंदिर दिसतंय. आपण देवळाच्या कमानीपर्यंत आलेलो आहे. आधी आपण वरच्या डोंगरावर जाऊन येऊया, मग देवीचं दर्शन घेऊया. वरती जाताना वाटेत आपल्याला पाण्याची टाकी लागते. डोंगरावर जायला 2 रस्ते आहेत. एका रस्त्याने चढून जावं लागतं आणि दुसरा रस्ता टाकीच्या उजव्या बाजूनी जातो. टाकीच्या बाजूनी जाणारा रस्ता सोपा आहे. आता आपण त्या रस्त्याने वरती जाऊयात. पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर तुम्ही ट्रेकला आलात तर इथे सगळीकडे हिरवंगार असतं आणि डोंगरात धबधबे पण पाहायला मिळतात. बाजूच्या वाटेने आपण फक्त 10 मिनिटात वरती येऊन पोहोचतो. वरती आल्यावर आपल्याला अतिशय सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतोय. समोर आपल्याला हायवे दिसतोय आणि सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. थोडा वेळ थांबून आम्ही नंतर खाली चौराई मातेच्या दर्शनासाठी आलो. दर्शनासाठी जाताना पहिल्यांदा सिंहाची मूर्ती दिसतीये आणि इथे उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. पायऱ्यांवरून खाली उतरून गेलं की आपल्याला देवीचं मंदिर लागतं. साधारण 15-20 पायऱ्या उतरल्या की लगेच देवीचं मंदिर आहे. हे आहे चौराई देवीचं मंदिर. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं हे मंदिर आहे. देवीला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि सुंदर नथ घालून सजवलेलं आहे. देवीचं दर्शन घेतलं आणि 2 मिनिटे तिच्या रूपाकडे बघतच राहिलो. मंदिराच्या 4ही बाजूला दरी आहे. त्यामुळे इथे उभे राहिले की अतिशय सुंदर असे दृश्य दिसते. दरीमध्ये भरपूर झाडी आहे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे पूर्ण धुकं पसरलेलं होतं. इथे उभं राहून खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह वाटत होतं. छोटा पण खूप सुंदर असा ट्रेक आहे. जर तुम्ही पुण्याच्या आजूबाजूला राहत असलात तर हा ट्रेक नक्की करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.